नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत. आणि बघा, कुठलाही सीझन असू दे, कुठलाही ऋतू असू दे, चटणी हा प्रकार सर्वांना खूप आवडतो. तर आपल्याला आज बनवायची जवस, शेंगदाणा आणि तिळाची चटणी. त्याच्यापासून बरेच फायदे होतात बघा. आपले हाडांना पण तेलकटपणा राहतो, केस गळती थांबते, कोलेस्ट्रॉल लिमिटमध्ये ठेवतं. सांधेदुखी वगैरे असेल तर नक्की अशा चटण्या बनवून, आपल्याला तसं म्हणजे खाल्लं जात नाही तर अशा चटण्या बनवून ठेवा. भरपूर असे फायदे येत आहेत तिन्हीपासून. पण चिवटपणा आपल्या अंगात जो म्हणतो आपण, कॅल्शियम वाढतं. आणि हाडांना बघा, आपण डॉक्टर गेल्यावर डॉक्टर लोक काय म्हणतात की तिळाचे लाडू खा, शेंगदाण्याचे लाडू खा. कशासाठी खा? तर आपल्या शरीराला कॅल्शियम जे कमी असतं ते पण मिळतं त्यापासून. आणि आपले सगळे म्हणजे अंगात तेलकटपणा राहतो. आणि बरेचसे असे फायदे आहेत बघा. त्यापासून एवढं जर सगळे फायदे सांगायचं म्हणजे आपला खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी शॉर्टकट सांगते. तर आपल्या चला आपण आज करूया तिळाची, जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी. आणि खूप मस्त होती आणि अगदी सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चला आपण सुरुवात करूया. काय काय साहित्य लागते बघूया. तर इथे बघा, आपण जवस 1 पाव घेतलाय, तीळ 1 पाव घेतलेत, शेंगदाणे 1 पाव घेतलेत आणि लसूण आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका. कसं तुम्हाला तिखटकार, कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं. त्यामुळे ते तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने टाका. बघा, ही सगळी चटणी जर अशी एकत्र केली ना, खूप भारी लागते, मस्तच लागते. आणि खूप आवडीनं खातात. कारण आमच्या दिरांचं लग्न होतं तेव्हा मी बनवली होती, सर्वांनी खूप खाल्ली होती. तेव्हापासून मी नेहमी बनवते. तर चला, आपण आता सगळं असं मंद आचेवर भाजून घ्यायचंय बघा. शेंगदाणे, जवस आणि तीळ सगळं अगदी खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचंय. आणि मिरच्या पण, आता जरा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थोड्याशा साधाळलेल्या असतात, तर आपण मिरच्या पण थोड्याशा गरम करून घ्यायच्यात. आणि घरच्या घरी बनवली जाते चटणी, तिला काय जास्त असं तामझाम नसतं. अगदी 10-15 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर चला, आपण आता सगळं मंद गॅसवर भाजून घेऊयात. इथे बघा, आपण शेंगदाणे भाजून घेऊ. कारण मी इथे बघा शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ऑलरेडी. कारण आपण गावावरून शेंगा आणतो, जास्त दिवस राहिलेत ते रातून म्हणजे असं खराब होतात. त्यामुळे शेंगदाणे असे सोलून ठेवायचे आणि खरपूस भाजून ठेवायचे. अगदी 6 महिने तुमचे शेंगदाणे खराब व्हायचे नाही. मस्त असे मी पहिलेच त्याला जास्त भाजून ठेवलेले आहे. आता थोडंसं नॉर्मली भाजून घेऊयात आपण. आणि बघा, ह्या चटण्या अशा तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. कारण आपण मसाले भात करतो, असं आपल्याला लोणचं, चटणी वगैरे असते का, जरा भारी वाटतं. तोंडाला चव नसेल तरी तुम्ही चटणी सोबत भाकरी, चपाती काही खाऊ शकता, मसाले भाताबरोबर खाऊ शकता. आणि मुलांना चटणी आवडत असते डब्याला सुद्धा द्यायला, आपल्याला काय भाजीचं टेन्शन नसतं. तिथं मस्त आपले शेंगदाणे भाजलेत बघा. आता आपण तीळ भाजून घेऊया. तिळाचं पण मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितलंय बघा तुम्हाला, की तीळ पण आपण एकदम घेतो आणि ते अगदी महिना दीड महिना राहिली की जाळी लागते त्याला. मस्त असे धुवायचे आणि सुकून द्यायचे चांगले. सुती कॉटनच्या कपड्यावर सुकून द्यायचे आणि असे मंद गॅसवर भाजून घ्यायचे बघा. 2 वर्ष तीळ ठेवा तरी खराब होणार नाही बिलकुल सुद्धा. तर आपण आता हे तीळ पण असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. आपले तीळ पण छान असे भाजून घेतलेत बघा. मी खरपूस असे मंद आचेवर भाजून घेतलेत. आणि आता आपण जवस भाजून घेऊयात. बरेच प्रॉब्लेम दूर करतात बघा ह्या चटण्या, म्हणजे जवस, तीळ आणि शेंगदाणे. त्यामुळं नेहमी घरात ठेवत जा. आणि आपल्याला पण बघा, कधी मध्ये अशी चटणी खायला फार आवडते. सर्वच आपण भाजी चपाती खाऊन कंटाळलेलो असतो, त्यामुळं अशा चटण्या वगैरे घरात बनवून ठेवल्या का काही टेन्शन नसते. विकत आणण्यापेक्षा आपल्या आपण घरी बनवून ठेवायच्या. आणि जरा पूर्ण सगळं थंड होऊन द्यायचे बघा. पूर्ण थंड होऊन द्यायचे आता सगळं आपल्याला. कलर पण आपला किती वेगळा झालाय बघा. असे चमकायला लागलेत आपले जवस सगळे. आणि खरपूस भाजल्यावर बघा, असं जवस जेव्हा भाजतो आपण तेव्हा खूप चमकतं. तर हे पूर्ण आपल्याला सगळं थंड होऊन द्यायचे. आपल्याला आता मिरच्या भाजून घ्यायच्यात. मिरच्या भाजून घ्यायचं कारण की पावसाळ्यात साधाळतात ना मिरच्या, त्यामुळं. आणि भाजून घेतलं चव जरा वेगळीच लागते, छान लागते चव बघा. थोड्याशा भाजून घ्यायच्यात आपल्याला. तेल वगैरे काही टाकायचं नाही, काही नाही. मग आपण मिरची पण छान भाजून घेतली आहे. आणि हे सगळं आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचंय. थंड झाल्यावर मग आपण सगळं वाटून घेऊया. इथे आपल्याला प्रथम मिरच्या वाटून घ्यायच्यात आणि पूर्ण बारीक नाही करायच्या, जरा आवडजवड वाटून वाटून घ्यायच्यात. कारण आपल्याला
शेंगदाणे ते थोडे बारीक केल्यावर परत सगळे एकदम मिक्सरमधून काढायचे. त्याच्यामुळं थोडंसं आवडतो आपण ही मिरची वाटून घेऊ, कारण नंतर भांडं वगैरे तेलकट होतं. तीळ शेंगदाण्याने बघा त्याला तेलकटपणा जास्त असतो जव सलायला सगळ्याला, त्यामुळे आधी आपण मिरची काढून घेऊ. बघा आपण अशा पद्धतीने मिरची थोडीशी बारीक केली. आता त्यात आपल्याला लसूण मिक्स करायचं आणि परत थोडंसं वाटून घ्यायचंय. आपण लसूण मिक्स करू. आपण अशा पद्धतीने वाटून घेतलंय बघा मिरची आणि लसूण, कारण आपल्याला सगळ्याचा कूट झाल्यावर परत सगळं मिक्स करून परत एकदा मिक्सरला फिरवायचंय. त्यामुळं मी थोडंसं मोठं मोठं वाटून ठेवले. आता आपण शेंगदाणे आणि सगळं थोडं थोडं बारीक करून घ्यायचंय आपल्याला, कारण सगळं मिक्स करून परत एकदा आपल्याला डबल वाटायचे ते. आणि ते बघा आपण शेंगदाणे असे बारीक करून घेतलेत, कारण आपल्याला परत एकदा बारीक करायचे. आणि पूर्ण शेंगदाण्याची साल मी काढलेली नाही बघा, कारण शेंगदाण्याची साल पण खूप पौष्टिक असते. ते बघा आपल्याला आता तीळ तीळ पण आपल्याला अशा अर्धवटच बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण तीळ पण बारीक करून घेतलेत, अगदी जास्त बारीक नाही केले मी. परत आपल्याला त्याला एकदा फिरवायचे आणि आता आपल्याला जवस बारीक करून घ्यायचे. आपण ते जवस पण बारीक करून घेतले. आपण बघा इथं सगळं वाटून घेतलंय आणि हे मिक्स करू. आणि ते बघा हे अर्धवट वाटलेली मिरची आता ही, आणि चवीनुसार मीठ आपण लगेच मिक्स करून टाकू. आपण चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा आपल्याला आता हे सगळं एकदम मिक्सर मधून काढायचे. हे आता एकदम बारीक करायचे आपल्याला. अशा पद्धतीनं आपण सगळी मिरची बघा बारीक करून घ्यायची. मस्त अशी बारीक झाली आपली मिरची. अशा पद्धतीनं आपण सगळं बारीक करून घेऊयात आता. बघा असं अशा प्रकारे आपली जवस शेंगदाणे आणि तीळ चटणी तयार झाली. तसं आपण आवर्जून तीळ वगैरे खात नाही, डॉक्टर नेहमी खायला सांगतात. तर बघा अशा चटण्या करून ठेवल्या तर आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतं. आणि नेहमी करून खात जा अशा चटण्या. कशी वाटली आपली चटणी मला नक्की कळवा कमेंट करून. बघा अशा चटण्या आता शक्यतो नवीन मुली कुणी करीत नाही, तर आपल्याला माहिती तर आपण नेहमी असं घरात चटण्या बनवून ठेवीत जा. आणि वेगळं काहीतरी असतं आपलं जेवणासोबत खायला. अगदी भाजी करायचा कंटाळा जरी आला तरी पण चटणीसोबत तुम्ही भाकरी चपाती बरोबरचे म्हणजे खाऊ शकता. तर कशी वाटली आपली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. तर बघा जिमवाले पण खाऊ शकतात, डाएटवर आहे त्यांनी पण खाऊ शकतात, कारण झिरो तेलवाले ज्याला तेल बिलकुल खायचं नाही, त्यात खूप तेलकटपणा असतो, तर असेही खाऊ शकता. आणि असं गरम गरम मस्त मसाले भात केला किंवा पांढरा भात जरी केला त्याच्याबरोबर असं थोडंसं मिक्स करून खाली खूप भारी लागते चटणी. तर कशी वाटली आपली ही चटणी मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.